औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पहिल्याच पावसाने सोलापूरला झोडपले, त्यातच शहराच्या विविध भागात पाणी साचणे, नाले तुंबणे, घरात पाणी शिरणे असे प्रकार उघडले. पावसाळ्यापूर्वी याचे नियोजन करायचे असताना नक्की काय केले आदी प्रश्नावर सत्ताधारी भाजपसह काँग्रेसनेही प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. तसेच हे नियोजन करताना नागरिकांच्या हरकती व सूचना मागवणे आवश्यक असल्याचे सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी या सुलतानी कारभाराचा निषेध करत नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणामुळे जलकोंडी होत असल्याचे सांगितले. सोलापूर महानगरपालिकेने शहरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर ठोस तोडगा काढण्यासाठी 74 नाल्यांचा पर्जन्य जल नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास महानगरपालिका आयुक्तांनी सक्षम मंजुरी दिली आहे. दरम्यान संभाव्य अडचणी व समस्या उद्भवण्याची शक्यता असल्याने या नाल्यांसंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात आराखडा तयार केला असून या आराखड्यास यापूर्वीच महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सक्षम मंजुरी दिली. सन 2018 आणि 2020 आणि 2025 मध्ये शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. त्याचा निचरा न होणे, नैसर्गिक प्रवाहात अडथळे व नाल्यावरील अतिक्रमण ही यामागील प्रमुख कारणे होती. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी महानगरपालिकेने आराखडा तयार केला. ड्रोन सर्वेक्षण, सॅटेलाइट इमेज, टोपोशीट व टोटल स्टेशन सर्वेच्या आधारे शहरातील 178 चौरस किलोमीटर क्षेत्रात 74 नाले निश्चित करण्यात आले असून त्यांची 6 बेसिनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगला ट्रीटमेंट मिळाला.